महायुती सरकारचा नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यात नवी मुंबई ऐरोली विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गणेश नाईक यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। यावेळी नवी मुंबई वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोळी गीतावर नाचत भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। नवी मुंबई आता थांबणार नाही अशी घोषणा यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केली। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील सांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या चौथ्या मूल्यांकनाच्या फेरीसाठी नॅक पीआर टीमनं 2 आणि 3 डिसेंबर 2024 रोजी भेट दिली होती। या मूल्यमापनामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने अर्थात नॅकने महाविद्यालयास 3.52 CGPA सह A++ हे सर्वोच्च मानांकन शुक्रवारी प्रदान केलं आहे। या अभूतपूर्व यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। यासोबतच महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालयांपैकी सीकेटी महाविद्यालय क्रमांक 2चं महाविद्यालय बनलं आहे। उल्वे सेक्टर 19 शगुन रियालिटी येथे इंदू इन्फ्रा डेव्हलपर्सच्या नवीन कार्यालयाच्या वास्तूचं गणेश पूजन होम हवन संपूर्ण यादव मित्र परिवाराच्या उपस्थितीत धार्मिक भक्तिभावनाने करण्यात आलं। नवी मुंबई विकासक म्हणून लोकप्रियता मिळवणारे अखिलदादा यादव यांनी आपल्या आईच्या नावाने आपल्या कार्यालयाचं नाव इंदू इन्फ्रा असं ठेवलं आहे। या शुभप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी कार्यालयाचे उद्घाटन करून यादव कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या। राज्यभरात गेल्या 2 दिवसांपासून ई-पॉस मशीनचा सर्व्हर डाऊन असल्याने रेशनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। अशातच रायगड जिल्ह्यात देखील वारंवार सर्व्हर प्रॉब्लेम होत असल्याने या गोष्टीचा मोठा मनस्ताप रेशनिंग दुकानदारांसह ग्राहकांना करावा लागतोय। रायगड जिल्ह्यात 1625 रेशनिंग दुकानं आहेत। अशातच नागरिकांच्या अंगठ्याचे ठसे मशीनवर उठत नसल्याने त्या रेशनधारकांना या धान्यापासून वंचित राहावं लागत आहे। महाड तालुक्यातील सव या ठिकाणी आदिशक्ती कान्हूसती माता जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। तालुक्यातील गरम पाण्याचे झरे असलेले एकमेव ठिकाण सव येथे बेलदार समाज बांधवांचं कान्हूसती मातेचं मंदिर आहे। दरवर्षी सर्व समाज बांधव कान्हूसती मातेची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करीत असतात। नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व बेलदार समाज बांधव मोठ्या संख्येनं या जयंतीला हजेरी लावतात। संपूर्ण कोकणात माझी वसुंधरा अंतर्गत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीची जलशक्ती या केंद्रीय समितीने जलशक्ती मंत्रालय स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मार्फत ग्रामपंचायत तांबाटी अंतर्गत 4 महसुली गावांना प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली। यावेळी सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचे विशेष कौतुक केलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।